2026 पुण्यासह राज्यभरासह देशभरात खळबळ माजवणारी एक घटना पुणे ग्रामीण भागात असणाऱ्या नसरापूरमध्ये घडली। एक 60 वर्षाचा नराधम आणि त्याने एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर केलेले अत्याचार आणि त्यानंतर केलेला खून, या सगळ्या प्रकरणासंदर्भात आज पुण्यातील हे जे न्यायालय आहे तर या न्यायालयामध्ये या संदर्भातली अंतिम सुनावणी होण्याची शक्यता जी आहे तर ती वर्तवली जाते। या सगळ्या प्रकरणांमध्ये जवळपास 16 दिवसात तब्बल 55 वेगवेगळ्या लोकांचे जबाब घेण्यात आले आणि त्यानंतर आता ही संपूर्ण केस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे असं म्हणता येईल। या सगळ्या केस संदर्भातच सुनावणीसाठी आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कोर्टाच्या बाहेर इथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूला सुद्धा आणखी जवळपास 1.5 तास आहे आणि 1.5 तासापूर्वीच या सगळ्या भागामध्ये सगळी गर्दी जी आहे तर ती जमायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं की या प्रकरणाचा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता आहे आणि पुणे जिल्हा न्यायालयाच्या या विशेष कोर्टाबाहेर ही सगळी प्रचंड गर्दी आणि उत्सुकता या कोर्टाच्या निकालामध्ये नेमकं काय होणार आणि जितकी उत्सुकता तितकाच जनक्षोभ सुद्धा पाहायला मिळतं। अवघ्या 1.5 महिन्यांपूर्वी 1 मे रोजी नसरापूरमध्ये एका 5 वर्षांच्या निष्पाप मुलीचा जीव गेला आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात ज्या व्यक्ती होता त्याने माणुसकीला काळीमा फासला होता आणि आज याच महत्त्वाच्या गुन्ह्यातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याचा पापाचा घडा भरणार का, कोर्ट त्याला नेमकी काय शिक्षा सुनावणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे। याचं मुख्य कारण म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांनी फक्त 16 दिवसांच्या आत 55 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतला आणि हा खटला अंतिम टप्प्यात आणला। साधारणपणे वर्षानुवर्ष चालणारे खटले केवळ 16 दिवसात निकाली निघण्याच्या स्थितीत आलेत आणि हीच देशातली सर्वात जलद ट्रायल्सपैकी एक मानली जाणारी ट्रायल आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण पाहतोय की जे वकील आहेत तर ते सुद्धा इकडे आता यायला सुरुवात झालेली आहे। जे अशिलाचे वकील आहेत सर या संदर्भात सुनावणी होणार आहे, तुम्ही आता बोलणार आहात की झाल्यानंतर बोलणार? ओके हा निकाल लागल्यानंतर हे सगळे वकील जे आहेत तर ते या सगळ्या संदर्भातली सुनावणी करणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा ही सर्व सुनावणी पार पडेल तेव्हाच ते या संदर्भात बोलतील असं सांगितलं जात आहे। आता सुद्धा बघितलं तर मोठा बंदोबस्त आहे आणि सगळा चोख बंदोबस्तात ही सगळी सुनावणी आज पार पडणार आहे। पोलिसांनी या प्रकरणात 6 महत्त्वाचे CCTV फुटेज, DNA रिपोर्ट आणि जे टेक्निकल एव्हिडन्स आहेत म्हणजे टेक्निकल पुरावे आहेत अशा काही भक्कम पुराव्यांची साखळी तयार केली, ज्यामुळे या आरोपीला आता सुटण्याची कोणतीही जागा उरलेली नाही। सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी कोर्टात पीडित पक्षाची बाजू मांडली होती आणि अत्यंत भक्कमपणे ही बाजू मांडण्यात आलेली होती। सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच की आज कोर्टात नेमकं काय होणार। आम्हाला जी माहिती मिळालेली आहे तर त्यानुसार आज 11 वाजता हे संपूर्ण कोर्ट जे आहे ते सुरू होणार आहे आणि न्यायाधीश आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवणार का यावर शिक्कामोर्तब होईल। जर कोर्टाने त्याला दोषी ठरवलं तर त्याची शक्यता पुराव्यांवरून खूप जास्त आहे की त्याला नेमकी काय शिक्षा दिली जाते। सरकारी पक्षाने या गुन्ह्याचं क्रूर स्वरूप पाहता आरोपीला फाशीची शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा मागणी केलेली आहे। सध्या या सगळ्यानंतर आज नेमकं काय होणार, या सगळ्या प्रकरणामधली सुनावणी काय होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र यामध्ये आणखी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत देशातील ही पहिलीच निकाली केस असणार आहे ज्यामध्ये 16 दिवसांमध्ये जवळपास 55 जणांचे कोर्ट जे आहे तर ते या प्रकरणासंदर्भात घेण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की मोठा गोंधळ उडालेला होता। नवले ब्रिज परिसरामध्ये मोर्चा काढण्यात आला होता, आंदोलन करण्यात आलं होतं। यासोबतच पुण्यातील जंगली महाराज रस्ता इथे पण मोठं आंदोलन करण्यात आलं होतं आणि यामुळेच या गुन्ह्याची तीव्रता नेमकी किती आहे हे सगळ्यांना पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज अखेर या सगळ्या संदर्भातला निकाल लागणार आहे। निकालात नेमकं काय येणार आहे आणि त्यासोबतच सुनावणी दरम्यान नेमकं काय काय सुनावणी होते याचे लाईव्ह अपडेट्स जे आहेत तर ते आम्ही सिविक मिरर आणि पुणे टाइम्स मिररच्या माध्यमातून देत राहणार आहोत। त्यामुळे आज दिवसभर तुम्ही या टचमध्ये राहा आणि या सगळ्याचे लाईव्ह अपडेट्स घेत राहा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।